हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे माझी छोटीशी दुनिया. तर बघा, आता ही आहे आपली छोटीशी दुनिया. प्रत्येक गृहिणीची एक छोटीशी दुनिया असते. म्हणजे छोटीशी दुनिया म्हणजे काय, तर मुलं आणि आपले फॅमिली ही एक छोटीशी दुनिया असते प्रत्येक गृहिणीची. तर त्याच्यासाठीच आपण रोज जगत असतो, रोज कामं करत असतो. सकाळी उठणे, धावपळ करणे. तर आता सकाळी वाजले ते सकाळचे 5. तर 5 वाजता मी स्वयंपाक रेडी केलेला आहे. इथे नाश्त्यासाठी चण्याची उसळ आणि भाजीमध्ये वाटाण्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. आणि बघा, सर्व आता नेहमीप्रमाणेच आपले कामं सकाळी सकाळी होऊनच जातात. त्याचप्रमाणे मी आजही नव्या उत्साहाने, नव्या तयारीने परत आपल्या नव्या जोमाने कामाला लागलेली आहे. आणि आज बघा, कालची झाली होती महाशिवरात्र. तर मग शिवरात्री झाल्यावर आता दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा होता. मग घरामधले जे कामं आहेत सकाळचे ते आटोपायचे होते. तर मग मी सर्वात आधी भाज्या लावून घेतल्या. त्यानंतर बघा, इकडे बाहेर जवळजवळ आता 6 वाजले होते. तर 6 वाजतासुद्धा पूर्ण अंधार होता. आणि आमच्या कॉलनीमधले हल्ली लाईटं वगैरे लागत नाही आहे, त्यामुळे पूर्ण बाहेर अंधार किक्त असतो. मग मी उठली, दरवाजा उघडला आणि आपला बाहेरचा अंगणामधला लाईट लावून घेतला. मला चला आता जे आपले नेहमीचे कामं आहे ते करून घ्या. तर मग मी आपली लागली झाडलोट करायला. झाडून घेते आणि त्यानंतर अंगणामध्ये पाणी वगैरे टाकून घ्यायचं होतं. पाणी वगैरे टाकून घेतलं. स्वच्छ आपली अंगणाची आणि घराची जी साफस्वच्छता असते सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे, तर ती आटोपून घेतली. कारण मग मला जायचं होतं क्लबमध्ये. त्यानंतर बघा, इथे स्वयंपाक झाला आता रेडी आणि क्लबमधून आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर मग आली आणि मस्तपैकी थोडा वेळ फ्रेश वगैरे घेतलं. थोडा वेळ सर्वांसोबत गप्पा गोष्टी केल्या. इथे आमच्या चालू आहेत गप्पा. सर्वांसोबत फॅमिलीसोबत बसलेलो आहे. मुलं आणि मिस्टर, आम्ही सर्वजण इथे बसून गप्पा करत होतो. आमच्या रोजच्याच ज्या आहेत आपल्या गोष्टी त्या चालू असतात. आणि दिशा पण आज पेपरला जाणार होती. आज तिचा पण पेपर होता. तर मग तिचे पण जे कामं आहेत ते आटोपले. ती तिच्या कामामध्ये लागलेली होती. आणि इथे केदार बघा काय चालू आहे. केदारचं तो घेऊन बसला आहे लॅपटॉप. तर त्याचं चालूच राहते काही ना काही आपलं मोबाईल आणि लॅपटॉपवर सारखं. ते काय करतो त्याचं त्याला माहीत. तर म्हटलं चला आता सर्वात आधी आपण फ्रेश वगैरे मस्तपैकी आपलं एनर्जी ड्रिंक घेऊन घ्यावं. कारण आता एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर मला राहिलेले जे कामं आहेत घरातले ते करायचे होते. त्यानंतर मग ऑनलाईन जी आपली नेहमीप्रमाणे मीटिंग असते ती मीटिंग पूर्ण केली, जी पोस्ट मीटिंग राहते ते. आणि बघा, काही कामं बाकी होते. त्यानंतर आज उपवास सोडायचा होता. शंकराची पूजा करायची होती. त्याला आमच्याकडे आपल्या विदर्भामध्ये 5 पावली म्हणतात. महादेवाला गेल्यानंतर सर्वजण 5 पावली करतात. पण आमच्याकडे कुळदेवाची पूजा वगैरे सर्व आज करायचं असते. तर मग मी त्या कामाला लागली. तर मला ना आज मूग डाळीचे वडे बनवायचे होते. तर बघा, बाकीचा आपला सकाळी स्वयंपाक तसा झालाच होता. भाजी वगैरे नाश्त्यालाही बनवलेलं होतं. पण डाळीचे वडे, भात आणि परत मी वांग्याची भाजीसुद्धा बनवली होती मिस्टरांसाठी, त्यांना आवडते म्हणून. आणि पुऱ्या वगैरे तळून घेतल्या, वडे काढून घेतले. जे पूजेसाठी आपल्याला नैवेद्यासाठी जे जे काही लागतं ना ते सर्व मी इथे बनवून घेते. आणि सगळं काही बनवून झाल्यानंतर मग आपल्याला पूजा वगैरे करायची आहे. आणि माझे बाकी स्वयंपाकासोबत इतरही कामं नेहमीप्रमाणे सुरूच असतात. आणि प्रत्येकीचंच आपलं हे रुटीन आहे. आपण इकडे स्वयंपाक करतो, इकडे मुलांचंही आवरणं नेहमीप्रमाणे, आणि घरातले जे इतर कामं असतात ते पण आपण चालूच असते. तर इकडे आता केदारसोबत माझं गोष्टी पण सुरू होत्या. केदार पण नाश्ता वगैरे करत होता. त्याला नाश्ता करायला दिला. आणि दिशा नाश्ता वगैरे करून ती स्कूलमध्ये निघून गेली होती, कारण तिचा होता आज पेपर. तर ती पेपरला गेली. त्यानंतर बघा, इथे मी मस्तपैकी वांग्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे आज, अगदी कमी तेलामध्ये, तर कमी पाण्यामध्ये. तर मग मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं शिजायला. कसं आहे, बटाटे शिजत नाही, वांगे तरी शिजून जातात तेलामध्ये. त्यासाठी थोडंसं लागलं तेवढं पाणी टाकून घेतलं. आणि आपले इथे जे बाकी वडे वगैरे आहे ते बनवून घेतले. आमच्याकडे आज पूजा असते ना, त्यामुळे मग हे
आपलं नेहमी जे काम आहे ते चालू होतं माझं. तर बघा आज तसा तर स्वयंपाक झालाच होता. मग हा राहिलेला स्वयंपाक पूर्ण केला, देवपूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही उपवास वगैरे सोडून घेतला. जवळजवळ मला 12-1 वाजला होता आज उपवास सोडायला. तर हे बघा ही आहे आजची देवपूजा, जी आम्हाला नेहमी कुळदेवाची करायची असते. तर ती देवपूजा वगैरे मी तुमच्याबरोबर थोडीशी शेअर केली. त्यानंतर हा वेळ आहे दुपारचा. तर दुपारी बघा मला दळण करायचं होतं, कारण माझं चालू आहे डाएट. तर डाएटसाठी मी आपल्या आपलं ज्वारी, बाजरी, नाचणी हे सर्व बाजारातून घेऊन आलेली होती. तर त्याचं मला पीठ दळायचं होतं, कारण आता आपण डेलीमध्ये भाकरी खायचं ठरवलेलं आहे. रोजच्या जेवणामध्ये एक टाईम भाकरी आणि एक टाईम सूप असं डाएट सुरू करायचं आहे मला. तर बघू आता कसं होते ते. तर बघा ही आहे आपल्याकडे चक्की. तर घरचीच चक्की आहे. मग चक्कीमध्ये मी सर्व दळण वगैरे काढून घेतलं. दळण काढल्यानंतर मग मला ना डाएटसाठी सूप बनवायचं होतं डाळीचं. तर मग मी ह्या डाळीचं सूप बनवायला घेतलं. डाळ वगैरे भाजून घेतल्या, त्यामध्ये कढीपत्ता, लसूण, मिरची वगैरे जिरं टाकून मिक्सरमध्ये असं बघा छान फिरवून घेतलं. एक सूप मस्तपैकी भाजून मिक्सरमध्ये छान पीठ काढून घेतलेलं आहे इथे. तर हे पण सूप खूप टेस्टी आणि मस्त झालेलं होतं. तर मग मी इथे गंजामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर तेल आणि जिरं मोहरीचा तडका देऊन हे बघा 2च चम्मच फक्त इथे मी हे पावडर घेतलेलं आहे आणि याचं बनवलेलं आहे आज सूप. तर हे सूप रेडी झालं. त्यानंतर सर्वांची जेवणं वगैरे आटोपले आणि जेवणं आटोपल्यानंतर मग मी किचन ओटा आवरायला घेतला. तर किचन ओट्यावर बघा आता आपला ओटा आहे काळ्या कलरचा. तर दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार गॅसच्या ओट्याला काळा कलर नसावा, म्हणून मग आता काय आहे की आपण एवढा मोठा खर्च तर करू शकत नाही की डायरेक्ट आपण गॅसचा कडप्प्याचा ओटा जो आहे तो बदलू. तर म्हटलं ठीक आहे, आपण आता याच्यावर पण उपाय काढूया. तर माझ्याकडे हा वॉलपेपर मी ऑनलाईन बोलवलेला होता. तर मग मी आता हा गॅसच्या ओट्याला लावून घेते आणि पूर्ण गॅसचा ओटा या पेपरने कवर करून घेणार आहे मस्तपैकी. आणि बघा किती छान दिसत आहे, कलर पण खूप सुंदर आहे हा, मला तर खूप आवडला. आणि माझा मागच्या साईडने जो मी मागच्या स्टाईलला जो वॉलपेपर लावलेला आहे तो पण आता जवळजवळ खूप दिवस झाले, 1 वर्ष झालेला आहे. तो पण आता मला खराब वाटत आहे. म्हटलं चला आता काही दिवसांनी मी तो पण चेंज करणार आहे. पण सध्या आता माझ्याकडे हा पेपर अवेलेबल होता. तर मग मी गॅसच्या ओट्याला लावून घेतला आणि माझी मदत करत आहे केदार. तर बघा असं आहे, हा पेपर लावताना ना कोणाची मदत लागतच असते. मग आज माझी मदत केदार करत होता, कारण दिशा सध्या अभ्यास करत आहे, तिचे पेपर चालू असल्यामुळे. तर बघा आता आम्ही दोघा मायलेकांनी मिळून छान असा मस्त आपला गॅसचा ओटा मेक ओव्हर केलेला आहे गॅसच्या ओट्याला. आणि गॅसच्या ओट्यासोबतच मग मी किचनमधली रॅक वगैरे पण आवरून घेतली. म्हटलं चला आता आपण इकडे आहेच आज कामामध्ये लागलेलो, तर मूड आहे, तर म्हटलं छान किचन आवरून घ्या पूर्ण. आणि इकडे खालचं किचन वगैरे, खाली गॅसच्या ओट्याखाली पण भरपूर भांड्यांचा पसारा झाला होता, तो वगैरे आवरून घेतला. आणि बघा किती छान कलर दिसत आहे आपल्या गॅसच्या ओट्याचा, मस्त लूक आलेला आहे गॅसच्या ओट्याला. हा बघा आपला आजचा फायनली लूक गॅसच्या ओट्याचा मेकओव्हर केलेला. तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही बघा ही आपली गॅस शेगडी वगैरे अशी ठेवून घेतली. ही रॅक आहे जी आवरून घेतली. अशा प्रकारे आपलं किचन आवरलं. चला तर आता लवकर, आता खूप रात्र झालेली आहे, जवळजवळ 10-10:30 वाजत आलेले आहे. म्हटलं चला आता किचन वगैरे आवरून घेते आणि किचन बंद करून मस्तपैकी आता आराम करायला जाते. तर जवळजवळ वाजले आहेत 10:30 रात्रीचे. तर चला तुम्ही पण करा आराम आता मस्तपैकी. आणि ही रात्रीची पण सकाळची पण तयारी करून ठेवलेली आहे मी इथे. उद्या मी कच्च्या टमाटरची चटणी बनवणार आहे आणि नाश्त्यासाठी परत मी चणे भिजत घातलेले आहेत. तर चला तर मग आता